श्रीमंत लोक पैशासाठी काम करत नाहीत. ते पैसे त्यांच्यासाठी काम करतात. नमस्कार मित्रांनो. आज आपण पाहणार आहेत एक असं पुस्तक ज्याने जगभरात लाखो लोकांचं आर्थिक आयुष्य बदलून टाकलं. रिच डॅड पुअर डॅड. हे पुस्तक म्हणजे दोन वडिलांची गोष्ट. एक श्रीमंत वडील आणि दुसरे गरीब पण शिकलेले वडील. हे दोघेही रॉबर्टला सल्ला देतात. पण दोघेही विचार पूर्णपणे वेगळे असतात. गरीब लोक काय करतात? नोकरी करतात, पगार घेतात, खर्च करतात आणि पुन्हा काम करतात. पैसा त्यांना कंट्रोल करत असतो. पण श्रीमंत लोकं काय करतात? ते सुरुवातीला शिकतात. मग स्वतः बिझनेस, गुंतवणूक तयार करतात आणि पैसा त्यांच्यासाठी काम करतात. सोपं सांगायचं झालं तर श्रम करा, पण स्वतःचं स्वप्न उभं करा. शाळेत आपल्याला अल्जेब्रा शिकवलं जातं. पण पैसे कसे सांभाळायचे हे कोणी शिकवत नाही. रिच डॅड म्हणतो, तुमचे आर्थिक भविष्य तुमच्या आर्थिक ज्ञानावर अवलंबून आहे, डिग्रीवर नाही. पैसे कुठे खर्च करायचे? कुठे गुंतवायचे? टॅक्स कसा वाचवायचा? पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय? हे शिकणं ही खरी श्रीमंती आहे. बहुतांश लोक लायबिलिटी विकत घेतात आणि समजतात की ती ॲसेट आहे. उदाहरण, EMIवर कार लायबिलिटी, पैसे घालवतोय. भाड्याने दिलेले घर ॲसेट, पैसे कमावतोय. ॲसेट म्हणजे जे पैसे आणतं. लायबिलिटी म्हणजे जे पैसे घेऊन जातं. श्रीमंत लोक आधी ॲसेट बनवतात, मग खर्च करतात. गरीब लोकं आधी खर्च करतात, मग उरलेल्या पैशातून जगतात. रिच डॅड सांगतो, तुम्ही किती पगार मिळवता यापेक्षा तुम्ही किती कमावता हे महत्त्वाचं आहे. एखादा साइड हसल, गुंतवणूक, ऑनलाईन उत्पन्न, व्यवसाय हे सगळं तुम्ही तुमच्या पगाराशिवाय उभं करू शकता. तुमचं आयुष्य एखाद्या कंपनीवर अवलंबून नको, तर तुम्ही स्वतः कंपनी व्हा. रिच डॅड हे सांगतात की चुकण्याची भीती बाजूला ठेवा, चुकून शिकण्याची तयारी ठेवा. पैसे गमावणं शिका, रिस्क घ्या. नवं वाचा, नवं समजा. शिक्षणावर पैसे खर्च करा, वस्तूवर नाही. हे पुस्तक केवळ पैसे कमवण्याबद्दल नाही, ते मनी माइंडसेट बदलण्याबद्दल आहे. मित्रांनो, हे पुस्तक तरुणांनी वाचलं पाहिजे. कारण ते आपल्याला शिकवतं, पैसा कमवायचा कसा, गुंतवणूक कशी करायची आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र कसं व्हायचं. तुमचं मत काय? तुमचे विचार कसे बदलायचे हे कमेंटमध्ये लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा मित्रांसोबत आणि सबस्क्राईब करा इन्स्पायर विथ विराजला, कारण आपलं यश इथून सुरू होत आहे.